नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया महिपतला आणि नागराजला जाब विचारत असते, काय हो तुमची मनी सापडणं ही तुमची हॉबी आहे का हो? नुसतं एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं असे नाटकं करून तुम्ही का उकरता आहे? काय गरज होती हे बोलायची, खोटं बोलायची? हे नवीन प्रकरण तुम्ही उकरून काढलं आहे ना, ते मधुभाऊंवर शेकेल का हे बघा जरा आधी। काहीतरी करा आता, असं डोक्याला हात लावून बसा नका। तर आता महिपत आता प्रियाचं बोलणं हे ऐकून तिचं ऐकतो, म्हणजे डोक्यावरचा हात खाली काढतो आणि व्यवस्थित बसतो। त्या मधुभाऊंविरोधात जरा पुरावे गोळा करा की त्यांनीच तो खून केला आहे, त्यांनीच तो मृतदेह तिथे काढला आहे। तेव्हा आता महिपत आणि नागराज दोघंही एकमेकांकडे पाहून म्हणतात, हो हो करतो ना, असं म्हणून ते आता म्हणत असतात की बरं झालं तू हे आम्हाला सांगितलं, आमच्या डोक्यातच नव्हतं, आमच्या लक्षातच नव्हतं ग हे। आता ते दोघेही आता प्रियाला चांगलेच हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात। तेव्हा आता महिपत म्हणतो की हे पुरावे गोळा करणे वगैरे ते माझ्या डोसक्यातच आलं नसतं, बरं झालं तू सांगितलं। महिपतने आणि नागराजने आता प्रियाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतच आता प्रिया हरभऱ्याच्या झाडावर चढते आणि तिची केस व्यवस्थित करते आणि आईटीने आता सोफ्यावर बसते। तेव्हा आता नागराज महिपतला म्हणतो, अरे महिपत, हिचं म्हणणं बरोबरच आहे, हे खोटे पुरावे गोळे करणं हे आपलं कामच आहे। काय ग तन्वी, हे खोटे पुरावे गोळा करणे हे आम्हाला जमेल का ग? असं आता नागराज प्रियाला म्हणत असतं। तेव्हा आता प्रिया म्हणते, हो मग का नाही, त्या आश्रमाजवळच्या लोकांना 2-3 जणांना भेटायचं, त्यांना पैसे वगैरे खाऊ पिऊ घालायचं आणि त्यांना सांगायचं की असं असं बोल, तसं तसं बोल, तुम्हाला तर चांगलंच जमतं, अशी आता प्रिया नागराजला आणि महिपतला सांगत असते। आता महिपत आणि नागराज हे एकमेकांकडे पाहून हसतात आणि प्रिया खूप हुशार असल्याचे नाटक करत आता तिच्या तोंडावरच तिला पाळतात। तेव्हा आता महिपत प्रियाला विचारतो की पण मधुभाऊंनी खून आत केला की बाहेर केला? तेव्हा आता प्रिया मुद्दामच म्हणते की त्यांनी ना आतमध्ये खून केला आणि बाहेर तो पुरवला। मग त्याने खून करताना पाहिलं कुठे? तर आता घुमवून फिरवून प्रश्न आता असे तो प्रियाला विचारत असतो की प्रिया आता डोक्याला हात लावून बसते की महिपतला उत्तर द्यायचंच कसं। तर मंडळी, तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात। तेव्हा आता सायली मधुभाऊंच्या रूममध्ये जाते। तर ती म्हणते, मधुभाऊ कुठे तुम्ही? मला तुम्हाला काही सांगायचं आहे, पण मधुभाऊ काही देत नाही। मधुभाऊ कुठे बाहेर गेलेले असतात। तेव्हा आता सायली म्हणते, मधुभाऊ गेले कुठे? अर्जुन सर इथेच होते, मी त्यांना बाहेर जायला नाही सांगितलं होतं, त्यांना सांगितलं होतं की तुमच्या पाठीशी धोका आहे, तो त्यांना समजत कसं नाही, बाहेर कशाला गेले? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अहो हळूहळू जरा श्वास तरी घ्या, एवढे घाबरता कशालाही, तुम्ही असतील इथेच कुठेतरी। तेव्हा आता सायली म्हणते, अहो जर कधी प्रियाने सांगितलं महिपतला की मधुभाऊ बाहेर गेले तर तो महिपत सोडेल का मधुभाऊंना? तेव्हा आता अर्जुन खूप घाबरतो आणि सायलीसुद्धा खूप घाबरते। आता अर्जुन सायलीला धीर देत म्हणतो, अहो मिसेस सायली, तुम्ही काळजी नका करू, असतील नाही तेच कुठे मधुभाऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ। तेव्हा आता मधुभाऊ नेमके रूममध्ये आलेले असतात। तेव्हा आता मधुभाऊंना सायली आता फोन लावणारच असते, थांबा मी फोन लावून बघते नेमके गेले कुठे ते। तेव्हा आता सायली बॅगमधून फोन काढतेच आणि म्हणते की थांबा मी फोन लावते। तर आता समोरूनच मधुभाऊ आलेले असतात। मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा। तेवढं सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही कुठे होते? मी तुम्हाला कधीची शोधते आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही, मग गेले कशाला? तेव्हा आता मधुभाऊ तिला सुद्धा म्हणतात, हे बघ साऊ बाळा, थोडा श्वास घे, थांब जरा, एवढी पटपट नको बोलू, तुझी तब्येतीची काळजी घे, बरी आहेस ना तू? तेव्हा सायली म्हणते, हो मी बरी आहे, पण तुम्ही कुठे गेले होते? तुम्हाला सांगितलं होतं ना रूमच्या बाहेर निघायचं नाही म्हणून, मी किती घाबरली, मला असं वाटलं तुम्ही बाहेरच गेले। असं आता सायली एकदम पटपट बोलत असते। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं ते आपल्या गार्डनमधल्या गुलाबाला इतक्या कळ्या आल्या, इतके फुलं आले आहे ना, ते पाहण्यासाठी मी गेलो होतो, खूप छान दिसत होते। तेव्हा आता सायली म्हणते, हो का मधुभाऊ, तुम्हाला आहे ना एक सांगायचं आहे। तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, सांग की बाळा, आता एवढी आनंदाची बातमी आहे आपल्याला, म्हणजे एवढी आनंदाची बातमी समजली, मग एवढे तुम्ही नाराज का आहे? तेव्हा आता सायली म्हणते, मधुभाऊ मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही खचून जाऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका। तेव्हा मधुभाऊ म्हणते, नाही रे बाळा, सांग मला काय झालं? तेव्हा आता सायली सांगते की मधुभाऊ हरीश काकांचा आहे ना खून झाला, तो मृतदेह हरीश काकांचा आहे। तेव्हा आता हे ऐकून मधुभाऊंना इतका धक्का बसतो। मधुभाऊ उभे असतात तर मधुभाऊ डायरेक्ट म्हणजे त्यांना काही सुचतच नसतं काय करावं काय नाही। तेव्हा आता सायली त्यांना धीर देते आणि म्हणते की मधुभाऊ प्लीज तुम्ही स्वतःला सावरा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मग मी सांगणार नाही असं। तेव्हा आता मधुभाऊ म्हणजे एवढे खचून गेलेले असतात की त्या सायली त्यांना खाली बसवते, ते मधुभाऊ स्वतःच आता पलंगावर खाली बसून जातात। तेव्हा आता सायली म्हणते, अहो अर्जुन सर जरा भाऊंना पाणी द्या बरं। तेव्हा आता अर्जुन त्यांना पाणी द्यायला जातो,
पाणी घेतो आणि मधुभाऊंना पाणी देतो. मधुभाऊ म्हणतात हे झालंच कसं काय, माझा किती जिगरी दोस्त होता तो माहिती का, तो त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, पण तो माणूस खरंच खूप चांगला होता साहू बाळा, तुला माहिती का. तेव्हा सायली म्हणते हो मधुभाऊ मलाही माहिती आहे, पण हे मधुभाऊ म्हणतात हे सगळं त्या महिपतचंच असेल, महिपतनेच केला असेल खून. तेव्हा सायली म्हणते हो त्याच्याशिवाय कोण करणार आहे, कारण त्याची गरज आता संपली असेल म्हणून महिपतने त्यांचा खून केला असेल असं आता सायली सांगत असते. तर तिकडे मधुभाऊंना खूप धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मधुभाऊंना अर्जुन प्रश्न विचारतो, मधुभाऊ तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं देणार का, मला हरीश काकांविषयी काही सांगणार का, त्यांच्याविषयी माहिती देणार का, की त्यांचे मित्र कोण होते, आधी ते कोणाच्या घरी जायचे, त्यांचं घर कुठे आहे, त्यांचा संबंध कोणाशी होता, त्यांचा जवळचा मित्र कोण होता, हे सगळे प्रश्न आता मधुभाऊंना अर्जुन विचारत असतो. तेव्हा आता मधुभाऊ सांगतात की त्यांचा मित्र आहे ना अशोक नावाचा मित्र होता, तो खूप त्याचा जीवलग मित्र होता, त्या दोघांचं खूप चालायचं. तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो कुठे राहायचे ते. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की ते ना वात्सल्य आश्रमाच्या मागच्या साईडला जो चौक होता त्या चौकाच्या मागेच ते राहायचे, त्यांच्या इथे जायचं, त्यांचं दोघांचं खूप चालायचं असं आता मधुभाऊंनी इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर आता अर्जुन आणि सायली विचार करतात. अर्जुन म्हणतो की त्या अशोक काकांकडे तर मग जावंच लागेल, हरीश काकांची माहिती आता तेच देऊ शकतात, कारण त्यांचं बोलणं चालणं जर कधी रोज रेग्युलर असेल तर ते आपल्याला सगळं काही सांगू शकतात असं आता अर्जुन म्हणतो सायलीला. तेव्हा आता सायली अर्जुनला धीर देत म्हणते अहो अशोक काका नक्की सापडतील, देवी आईचा आशीर्वाद आणि तुमची हुशारकी हे दोघे मिळून तुम्हाला मदत करतील, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे. तेव्हा आता सायली त्याच्याकडे प्रेमाने बघत असते आणि ती एकदम आपुलकीने बघते त्याच्याकडे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली असं काय बघताय, मला तुम्ही लाजवताय का, बघताय असं काय झालं. तेव्हा आता सायली अर्जुनच्या हातात हात घेते आणि म्हणते हे बघा अर्जुन सर, जर कधी मधुभाऊंसोबत आणि माझ्यासोबत तुम्ही नसते ना तर मधुभाऊंची अवस्था आणि माझी अवस्था खूप बिकट झाली असते हो, तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला जर कधी माझ्या बायकोची आणि माझ्या बायकोच्या वडिलांची मदत जर कधी करता आली नसती तर ती डिग्री काय कामाची, वकिलाची डिग्री काय कामाची, असं म्हणून आता अर्जुन तिच्याकडे पाहून प्रेमळ होतो आणि दोघंही छान रोमॅन्टिक होतात. तेव्हा आता अर्जुन परत लगेच म्हणतो की तुम्ही जेव्हा असे फॉर्मॅलिटी म्हणून बोलतात ना मला अजिबात आवडत नाही. तेव्हा आता सायली म्हणते अहो मी मनापासून बोलते, खरंच तुम्हाला मनापासून ग्रेट आहात तुम्ही, खूप मनापासून बोलते मी, तुम्ही आमच्या आयुष्यात आला आहात ते पण ना खरंच देवाला ना खरंच सत्याची काळजी असते, सत्याचा विजय असा व्हावा म्हणून तो कोणाला न कोणाला आपल्याकडे पाठवत असतो. तर तसं अर्जुन म्हणतो हो का. तर ते दोघे छान रोमॅन्टिक झालेले असतात. तर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि सायली त्या अशोक काकाच्या घराकडे गेलेले असतात. अशोक काकाचं घर शोधत शोधत ते त्या ठिकाणी जातात. तेव्हा आता सायली विचारते की तुम्ही का त्या हरीश काकांना ओळखता का. तेव्हा आता तो म्हणतो की हो ओळखतो, तो तर माझा जिगरी दोस्त आहे, आमचं तर बोलणं चालणं रोजच होतं, तो खरंच खूप चांगला आहे, माझा इतका जीवलग मित्र आहे ना तुला काय सांगू बाळा, मी काही काम होतं का. तेव्हा सायली म्हणते नाही सहज विचारायचं होतं, मला विचारपूस करायची होती. तेव्हा ते अशोक काका म्हणतात की हो का तुम्हाला पाणी वगैरे आणू का. तेव्हा आता सायली आणि अर्जुन म्हणतो नाही पाणी वगैरे काहीच नको. तेव्हा आता सायली म्हणते तुमचं बोलणं चालणं होतं का की नाही. तेव्हा आता ते हरीश काका म्हणतात हो आमचं बोलणं चालणं होतं ना, ते मागेच आता म्हणत होते की मला बाहेरगावी जायचं आहे. तेव्हा आणि आता परवाच आमचं बोलणं झालं मेसेजवर फोनमध्ये, त्याच्यामुळे आमचं फोनवर मेसेज वगैरे बोलणं चालू असतं, वेळ भेटला तर तो माझ्याकडे येतो, मी त्याला भेटायला जातो, असा तो सगळं सांगत असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्लीज मला तो मोबाईल दाखवून मेसेज दाखवतात का. तेव्हा आता तो म्हणतो हो का नाही घ्या ना बघा, हे बघा माझ्या मित्राने म्हणजे हरीशने हे मेसेज पाठवलेले आहे मला. तेव्हा आता तो फोन आता अर्जुन आणि सायलीकडे देतो. तर आता अर्जुन ते मेसेज वाचत असतो. तर मंडळी आता अर्जुनला चांगलाच ठोस पुरावा त्याच्या हाती लागलेला असतो. तर आता महिपत आणि साक्षी आणि दामिनी विरोधात चांगला ठोस पुरावा आता अर्जुनकडे मिळालेला असतो. तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन आता महिपतला साक्षीला कसं अडकवतो. चांगल्याच त्या दोघांना आता 2 केसमध्ये अडकवणार आहे. तर आता पुढे खूप मज्जा येणार आहे. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्याकडे पोहोचत जातील. धन्यवाद.